संकष्ट चतुर्थी 2026 विभुवन संकष्ट चतुर्थी अधिक मासातील विभुवन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या 7 चुका करू नका. चुकूनही खाऊ नका या 3 भाज्या, नाही तर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. भोगावे लागेल दुःख, दारिद्र्य आणि कष्ट. तुम्ही संकष्ट चतुर्थीचा उपवास करता, पण तरीही तुमच्या आयुष्यात अडथळे येत आहे का? कधी असा विचार केला आहे का की चुकून केलेल्या काही छोट्या चुका तुमचं संपूर्ण पुण्य नष्ट करत असतील? आणि या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या 3 भाज्या ज्या तुमचा उपवास पूर्णपणे व्यर्थ करू शकतात. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी 90% लोक अजूनही चुकीची करत आहेत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. विभुवन संकष्ट चतुर्थीचं विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, जसे अंगारकी संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व असते, तसेच अधिक मासामध्ये येणारी विभुवन संकष्ट चतुर्थी देखील अत्यंत दुर्मिळ, पुण्यदायी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी विभुवन पालक महागणपती या स्वरूपाची पूजा केली जाते. विभुवन म्हणजे तीनही लोकांमध्ये व्यापून असलेले आणि संपूर्ण विश्वाचे पालन करणारे. म्हणून या दिवशी गणपती बाप्पांचे केवळ विघ्नहर्ता म्हणून नव्हे, तर संपूर्ण सृष्टीचे रक्षण करणारे, भक्ताच्या जीवनातील संकटे दूर करणारे, सुख समृद्धी प्रदान करणारे अशी गणेश पूजा केली जाते. अधिक मासातील विभुवन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्रद्धेने केलेला जप, उपवास, दान, गणेश पूजा याचं फळ अनेक पटीने वाढतं. म्हणून संकष्ट चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. 3 जून 2026 वार बुधवार या दिवशी विभुवन संकष्ट चतुर्थी आलेली आहे. तर या दिवशी गणपतीची अवश्य पूजा करा. चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व लाखो पटीने पृथ्वीवरती जागृत असतं. त्या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना गणपती बाप्पा नक्कीच ऐकतात. त्या दिवशी केलेली पूजा, जप, उपवास याचं फळ आपल्याला दुपटीने मिळत असतं. शुभ फळ सर्व संकष्टीपेक्षा जास्त पटीने मिळत असतं. त्यामुळे काही प्रभावी उपाय केले तर त्याचं फळ दुपटीने मिळत असतं. त्यामुळे आपण या दिवशी काही प्रभावी उपाय, सेवा आवर्जून केल्याच पाहिजेत. या दिवशी चुकूनही या 3 भाज्या चुकूनही खाऊ नका, नाहीतर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. 3 जून 2026 वार बुधवार या दिवशी विभुवन संकष्ट चतुर्थी आलेली आहे. ही अत्यंत पवित्र व धार्मिक महत्त्व असलेली संकष्ट चतुर्थी आहे. त्यामुळे चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर या दिवशी काय करावं? सकाळी लवकर उठून स्नान करा, शुद्ध मन आणि पवित्र शरीराने दिवसाची सुरुवात करा. गणपतीची पूजा करा, दुर्वा, लाल फुलं, जास्वंदीचं फूल, मोदक अर्पण करा. उपवास करा. शक्य असल्यास निर्जल उपवास केल्याने जीवनातील संकट दूर होतात. चंद्रदर्शन करून उपवास सोडा. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास पूर्ण करा. गणपती बाप्पांचा मंत्र जप करा. ओम गणपते नमः हा 108 वेळा मंत्र जप करा. विभुवन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काय टाळावे? खोटं बोलू नका, कोणाचा अपमान करू नका, वादविवाद, भांडण, कलह टाळा, नकारात्मक विचार करू नका, कारण या दिवशी केलेली प्रत्येक गोष्ट थेट तुमच्या कर्मावर परिणाम करते. 7 मोठ्या चुका टाळा. पूजा न करता फक्त उपवास करणे, वेळेवर चंद्रदर्शन न करणे, मनात राग ठेवणे, अन्न वाया घालवणे, देवघर अस्वच्छ ठेवणे, मोबाईल, टीव्हीमध्ये वेळ घालवणे, फक्त दिखावा म्हणून उपवास करणे या चुका तुम्हाला कळतही नाहीत, पण तुमचं पुण्य हळूहळू कमी करत असतात. तर मित्रांनो, नैवेद्य दाखवताना अनेक लोक एक छोटीशी चूक करतात, आणि ती चूक कोणती हे आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता आपण त्या 3 भाज्याबद्दल जाणून घेणार आहोत. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. या 3 भाज्यापैकी एक भाजी अशी आहे जी बहुतेक घरामध्ये नेहमी बनते आणि लोक नकळत ही चूक करतात. मित्रांनो, आपण संकष्ट चतुर्थीचा उपवास खूप श्रद्धेने करतो, पण या दिवशी आपण या चुका आवर्जून टाळल्याच पाहिजेत. तर या दिवशी आपण चुकूनही खाऊ नका या 3 भाज्या. चला तर जाणून घेऊया त्या कोणत्या 3 भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्यावरती संकट वाढू शकतात, आयुष्यभराचे भोग आपल्याला भोगावे लागू शकतात, गणपती बाप्पाची कृपा आपल्यावरती होणार नाही व आपलं सर्व पुण्य नष्ट होईल. आता सर्वात महत्त्वाचा भाग
पवित्र अधिक मासातील विभुवन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही पदार्थ खाणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे. पहिले आहे कांदा. कांदा तामसिक मानला जातो. तो मनात आळस आणि नकारात्मकता वाढवतो. त्यामुळे विभुवन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चुकूनही कांद्याचं सेवन करू नका. कांदा खाणे टाळा. 2. लसूण. लसूण शरीरात उष्णता वाढवतो आणि उपवासाच्या शुद्धतेला बाधा आणतो. म्हणून चतुर्थीच्या उपवासाच्या दिवशी लसूण खाणे टाळा. तिसरी भाजी आहे वांगी. वांगी हा तामसिक आणि रजोगुणी पदार्थ आहे. या दिवशी तो खाल्ल्यास उपवासाचं पुण्य कमी होतं असं मानलं जातं. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चुकूनही वांगी खाऊ नका. वांगी खाणे टाळा. विशेष म्हणजे अनेक लोकांना ही गोष्ट माहीतच नसते आणि ते नकळत ही चूक करतात. कधीकधी आपण पूर्ण श्रद्धेने उपवास करतो, पण काही छोट्या चुका आपल्या मेहनतीवर पाणी फेरतात. म्हणूनच या चतुर्थीला फक्त उपवास नाही तर योग्य पद्धतीने उपवास करा. या दिवशी या भाज्या खाणे टाळावे. तसेच या दिवशी चुकूनही मांसाहार देखील चुकूनही करू नका. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अधिक मासातील विभुवन संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना कोणता विशेष नैवेद्य अर्पण करावा? मित्रांनो, गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहेत हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण अधिक मासातील या विशेष संकष्ट चतुर्थीला काही भक्त आपल्या श्रद्धेनुसार काही खास नैवेद्य देखील अर्पण करतात किंवा करू शकतात. गूळ आणि खोबरे. गूळ गोडवा, सौख्य आणि आनंदाचं प्रतीक मानला जातो. खोबरे समृद्धी आणि पूर्णत्वाचे प्रतीक मानलं जातं. म्हणून या दिवशी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांना अवश्य अर्पण करा. अनारसे. अनेक भागामध्ये गणपती बाप्पांना अनारसे अर्पण करण्याची परंपरा आहे. तांदूळ आणि गुळापासून बनवलेले अनारसे मंगल आणि शुभ मानले जातात. त्यामुळे श्रद्धेनुसार अनारशाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. अधिक मासामध्ये अनारशाला खूप जास्त महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अनारसे अर्पण करा. तर तुम्ही ते 33 अनारसे देखील अर्पण करू शकता. उकडीचे मोदक. गणरायाचा सर्वात आवडता नैवेद्य उकडीचे मोदक आजही प्रथम मानले जातात. शक्य असल्यास 11 किंवा 21 मोदकाचा नैवेद्य अर्पण करा. केळी आणि डाळिंब. डाळिंब हे भरभराटीचं प्रतीक मानलं जातं. केळी सात्विक आणि पवित्र फळ मानलं जातं. ही फळे गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. 5. खडीसाखर आणि सुकामेवा. अनेक भक्त या दिवशी खडीसाखर, मनुका, बदाम आणि खजूर यांचा नैवेद्य दाखवतात. हे सात्विक आणि शुभ मानलं जातं. पण मित्रांनो, नैवेद्य किती मोठा आहे यापेक्षा तो किती श्रद्धेने, मनोभावे आपण अर्पण करतो हे अधिक महत्त्वाचं असतं. कारण गणपती बाप्पांना महाग वस्तूपेक्षा भक्ताचं प्रेम, श्रद्धा, विश्वास अधिक प्रिय असतो. मोठा नैवेद्य किंवा महाग वस्तू प्रिय नसतात. भक्ती, श्रद्धा आणि निर्मळ मन प्रिय असतं. विभुवन संकष्ट चतुर्थीला मनापासून गणपती बाप्पांचे पूजन करा. मोदकाचा नैवेद्य दाखवा. दुर्वा फुले अर्पण करा आणि प्रार्थना करा. हे विघ्नहर्त्या गणराया, माझ्या कुटुंबावरील संकटे दूर करा, सुख समृद्धी प्रदान करा अशी मनोभावे प्रार्थना केल्यास गणपती बाप्पा तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतील. पण इथेच अनेक लोक मोठी चूक करतात. गणपती बाप्पाला तुळस अर्पण करणे. हो, तुळस पवित्र असली तरी गणपतीला ती अर्पण करणे शास्त्रात वर्ज्य मानलं जातं. पुराणानुसार एकदा तुळशी देवीने गणपती बाप्पाला विवाहासाठी प्रस्ताव दिला, पण गणपती बाप्पांनी तो नाकारला. रागाच्या भरात तुळशीने गणपतीला शाप दिला. गणपतीनेही तुळशीला प्रत्युत्तर दिलं. गणपतीच्या पूजेमध्ये तुळस निषिद्ध आहे. म्हणूनच अनेक लोक भक्तीने तुळस अर्पण करतात, पण नकळत ते चूक करत असतात. मोठा नैवेद्य किंवा महाग वस्तू प्रिय नसतात, तर भक्ती, श्रद्धा आणि निर्मळ मन प्रिय असतं. म्हणून या विभुवन संकष्ट चतुर्थीला मनापासून गणपतीचे पूजन करा. मोदकाचा नैवेद्य दाखवा. दुर्वा अर्पण करा. गणपती बाप्पांना प्रार्थना करा. हे विघ्नहर्त्या गणराया, माझ्या आणि माझ्या कुटुंबावरील सर्व संकटे दूर करा, सुख समृद्धी आरोग्य प्रदान करा अशी मनोभावे प्रार्थना केल्यास मनाला समाधान आणि भक्तीची अनुभूती मिळते अशी श्रद्धा आहे. पण मित्रांनो, नैवेद्य दाखवताना अनेक लोक छोटीशी चूक करतात. तर ती चूक कोणती हे आपण पुढे जाणून घेणार आहोत. पण मित्रांनो, नैवेद्य दाखवताना अनेक लोक चुकून किंवा कळत नकळत एक मोठी चूक करतात आणि ही चूक इतकी सामान्य आहे की अनेक वर्षापासून पूजा करणारे लोक देखील ती करत असतात. मित्रांनो, गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना आणि शुद्धता.
अनेक लोक घाईघाईत नैवेद्य तयार करतात, नैवेद्य दाखवतात, पण देवाला अर्पण करण्यापूर्वीच त्या पदार्थाची चव पाहतात किंवा तो पदार्थ इतरांना देतात. त्यानंतरच तो नैवेद्य गणपती बाप्पासमोर ठेवतात. धार्मिक परंपरेनुसार देवासाठी केलेला नैवेद्य प्रथम देवाला अर्पण करावा, त्यानंतरच प्रसाद म्हणून ग्रहण करावा असं मानलं जातं. आणखीन एक चूक जे लोक करतात म्हणजे नैवेद्य दाखवताना मन दुसरीकडे असणे, हातात पूजा सुरू असणे, पण मनामध्ये चिंता, राग, तणाव किंवा इतर विचार सुरू असतात. मित्रांनो, पूजेची खरी शक्ती ही श्रद्धा आणि एकाग्रतेमध्ये असते. म्हणून जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना मोदक, लाडू किंवा कोणताही नैवेद्य अर्पण कराल, तेव्हा काही क्षण डोळे मिटा, गणपती बाप्पाचे स्मरण करा आणि मनापासून प्रार्थना करा. आणखीन एक विशेष गोष्ट, अधिक मासातील विभुवन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नैवेद्य दाखवल्यानंतर शक्य असल्यास त्यातील थोडासा प्रसाद एखाद्या गरजू व्यक्तीला, लहान मुलाला किंवा गायीला अर्पण करावा. दान, सेवा, प्रसाद याचं वाटप हे विशेष महत्त्व दिलं आहे. त्यामुळे मित्रांनो, संकष्ट चतुर्थीचा उपवास करू नका, तर श्रद्धेने पूजा करा, मनापासून गणपती बाप्पाचे नामस्मरण करा, आपल्या कुटुंबाला सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा आणि गणपती बाप्पांचा नैवेद्य मोठा नसेल तरी चालेल, पण प्रेम, श्रद्धा अवश्य असावी, कारण बाप्पाला ती जास्त प्रिय आहे. गणपती बाप्पा मोरया नक्की कमेंटमध्ये लिहा व तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय गणपती.